नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासात दीपदान आणि दीपपूजा केल्यामुळे श्रेष्ठ असे फळ मिळते असं 6व्या अध्यायात सांगितलं आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा. आता ऐका श्रोते जन अधिक मास महिमा आख्यान. जे श्रवण केलिया घडे पुण्य, होय निरसन पापाचे. पहा भगवंत केवढा दयाळू, दीननाथाचा प्रतिपाळू. झाडावया पापाचा मळू, कथा अळूमाळू वदतसे. प्रश्न करीतसे श्रीलक्ष्मी, वदतसे कैवल्यधामी. तेची श्रवण की जे तुम्ही, पापक्षया ते जानपा. जया वाटे की पाप जावे, तयाने आधी श्रवण करावे. एकाग्र अवधान द्यावे, ग्रंथानुमोदनी पे. तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा, दीपदानाची व्यवस्था. मज निरोपी जे तत्वता, जेने भवव्यथा निवारे. कवन पापाची या रासी, नष्ट होती दीपदानीशी. पूर्वी ऐसिया वृत्तासी, आचरून पुण्यराशी तो झाला. हे आद्यंत निरूपण, मज करवाजी श्रवण. तव बोले जनार्दन, ऐके कथन पुढारी. पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी. कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक. कुटील लबाड असत्यवादी, असत्य साक्षी ते प्रतिपादी. माता पित्या ते त्यजुनी आधी, मातृगमनी दुराचारी. भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, स्नुषा भगिनी कन्येतेही. या ते रतजो स्वदेही, ऐशी महापातके अपार. तया पापाचे क्षाळन, होय केलिया दीपदान. आता पावे तो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवरी, केशवा अर्पण दान करी. प्रतिपदा आरंभ निर्धारी, संपूर्ण मासवरी पे द्यावे. स्नान कीजे प्रातःकाळी, गंगा यमुना सागर जळी. अथवा सरोवराचे पाळी, कीजे प्रतिदिनी स्नानाते. हेही न घडे कवनाते जरी, वापी कुप्तडागाचे परी. स्नान कीजे निर्धारी, अथवा स्वगृही शीतोदके. शरीरी सामर्थ्य नसलिया पाही, प्रवाहा जावया शक्ती नाही. शीतोदक नसे संवर्तेही, तरी बाद नाही उष्णोदका. संपूर्ण फळ असे उष्णोदकी, तया द्विगुणित जान शीतोदकी. वापी कूप आणि तटाकी, चतुर्गुणित जान पा. नदी तीराचिया ठाई जान, दशगुणित घडे पुण्य. तया दशगुणे जान, घडे पुण्य गंगा स्नाने. महागंगा क्षेत्री पाही, अथवा सागराचे तीरीही. संकल्पयुक्त स्नान केले जिही, तरी सहस्त्र गुणे पुण्य जोडे. ऐसे स्नान विधी ते सारुण, मग कीजे देवतार्चन. स्वये ताम्रपात्री आज्य घालून, दीप लावून ठेविजे. मग सत्पात्र ब्राह्मण, पाचारावे तया लागून. दीपपूजन करुणी जान, द्यावे दान ब्राह्मणाते. दक्षिणे सहित दीप, एक मासावरी साक्षेप. केलिया होय निपाप, सुख अमोपते पावती. आयु आरोग्य संतती अपार, चुके यमयातना की अघोर. दीपदाने कांती सुंदर, वर्धमान होय पे. अपमृत्यू गंडांतर, दूर होय हा निर्धार. ये विषयी आन विचार, न घडे साचार जानपा. सप्तजन्मार्जित जे पाप, तेही झडे आपोआप. शतजन्माचा जो लेप, तोही अमुप झडतसे. परी श्रद्धा पुरस्कार पाही, नित्य नित्य हव्यास देही. घडतो ऐसा संदेह नाही, शास्त्री पाही हा निर्णयो. दीपदानाचा पर्वविधी, जळकुंभ ठेविजे आधी. परिपूर्ण जळसंधी, पूजा विधी करोनिया.
तयावरी मग दीप ठेवुनी जळकुंभासहित दीजे दानी. एक मासवरी प्रतिदिनी करिता निर्वाणी फळ लाभे. स्त्री अथवा पुरुषा ते समान लाभ दोही ते. सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्या ते पाविजे. वरकड करिता यज्ञदान द्रव्य पाहिजे तया लागुन. येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जान साक्षेपे. यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कार करावे जान. श्रीलक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे. तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणा तेही. भाव धरोनी देही अति आदरे अर्पीजे. नाना परी घृत मिश्रित अपूप अन्ने यथास्थित. षड्रसे पक्वान्ने बहुत ब्राह्मणा ते अर्पावी. गोभुहिरन्य दानानी जो अर्पी भूदेवा लागुनी. मलमासाशी प्रतिदिनी तो मोक्ष सदनी पावतो. आयु आरोग्य धन समृद्धी अपमृत्यू न बाधी. पुरे आयुष्याची अवधी तोवरी आरोग्यता देहासी. वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होत. क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्रघाय. स्त्रिया ते वैधव्य नाही कुमारी ते निज भ्रतार तोही. सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐशिया. नित्य करावे पुराण श्रवण रात्री कीजे हरी जागरण. प्रातःकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी. पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुशर्मा नामे द्विज पाही. पुत्र कलत्र सर्व आप्तही स्त्रीयुक्त नांदतसे. भिक्षा मागुन नित्यानित्य कुटुंबा ते संरक्षित. तयावरीही अतीत असलिया सांभाळीत माध्यानी. धन्य ऐशियाचा संसार स्त्री असोनी स्वधर्मी नर. रूपवती सेवेसी सादर मनी तिरस्कार न मानी. समयी आलिया अतीत लाहे लाहे दुनावत. तया ते असे तोषवित भोजन पाने आदरेसी. भिक्षार्थियाचे गृहाते सर्व संग्रह कैचा तेथे. परिसमयी असेल ते यथारुची संपादी. स्वपुत्राची आशा न धरी मनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी. न उरो आपणा दुसरे दिनी परिखेद मनी मानीना. ऐशी स्त्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ. तयावरी तुष्टे हो गोपाळ पावे दयाळ संकटी. परी ऐसे वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी. सदा वर्तता सदाचारी पाहे मुरारी कसवटी. तेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची मानी उत्कृष्ट. मग तयावरी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी. असो आता पाल्हाळ बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत. गृही धेनु सेवा नित्य करीत उदर भरी ऐसिया परी. नित्य करून प्रातस्नान वरी करतसे जप ध्यान. मग करून या भिक्षाटन अतिता सहित भोजन करीतसे. धन्य ऐशियाचा संसार तोची प्रिय होय रमावर. नाही तरी असाक्षी भोजन प्रकार न घडो निर्धार देहाते. अतिथी बेसोनिया द्वारी स्वगृही भोजन जो करी. सोयरियाची प्रार्थना करी वरविया परी मिष्टान्न. ऐसे भोजन घडे जयासी तरी नरकी वास तयासी. ते भोजन मास भक्षनासी उदक प्राशने रुधिर. अतिथी अभाग्यता विरहित भोजन घडे जया ते नित्य. तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारे. ऐसा सुशर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी. रात्रो करी हरी जागरी तेने तुष्टे नारायण. ऐसे करिता काळक्रमणा पैसा वेची सत्कारणा. तव मलमास प्रवर्तता जाना करी विचारणा मानसी. मने संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी. कवने करावे दानासी व्रत प्रभावासी याची पे.
मी तव दरिद्री अत्यंत, न घडे जी परमार्थ. दान धर्म यथास्थित, न घडे किंचित मज लागी. ऐशी चिंता परमहृदयी, उद्भवली तयाशी पाही. मनी सार्थक घडले नाही, मूर्ख दशा पाही या वाचे. प्रतिदिनी मौन्य धरून, पुराणी बैसतो जाऊन. तव तेथे निघाले दीपख्यान, केले श्रवण यथा निगुती. तोची बोध चित्ती ठसाऊन, मने हेची करावे आपण. मग प्रतिदिनी दीपदान, करी ब्राह्मण निजनिष्ठे. पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती, दान देतसे ब्राह्मणा प्रती. ऐसा नेम चालविता प्रीती, काय निश्चिती वर्तले. एकादशीचे दिवशी, सुशर्मा बैसला जागरणासी. दीप लावून घृतेसी, सन्निधेसी ठेवित. पूजा करून संकल्पयुक्त, प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणा ते. ऐसा नेम करून हृदयात, प्रातस्नाना ते जातसे. तव घरची निद्रिस्त सर्वही, जागृत तेथे कोणीच नाही. तव एक बिडाळक तेथे पाही, मुशका लागी डंसितसे. तेथे दीप ज्योती मंद झाली, मूषक न देखे नेत्रयुगळी. मग मार्जार ते वेळी, केली नव्हाळी ते ऐका. आपुल्या पुढल्या हाताने, दीप सरसावित युक्तीने. मूषक दृश्य वावया तेने, मनोनी केला उपावो. तो कृपाळू तो सर्वेश्वर, मूषक पळाला तो सत्वर. परी नवल वर्तले थोर, ऐका समग्र भाविक हो. तया मार्जार ते वेळी, विमान उतरले भूमंडळी. विमानी बैसविताची तत्काळी, देखे नेत्रकमळी ब्राह्मण. सुशर्मा स्नान करुणी आला, तो हा चमत्कार देखिला. मग बोलता झाला ते वेळा, विमानस्थाते ते काळी. मने देवदूत हो विज्ञापना, माझा आणि जे हो मना. या बिडाळके पुण्याचरणा, केले म्हणूनी वाहिला विमानी. तव ते देवदूत सर्व समाचार, तया ब्राह्मणा ते कथिला साचार. म्हणती हा तव संगी उपकार, केला उद्धार बिडाळका. तरी संग संगती दोष जैसा, हाही पुण्यलेश जाणतैसा. संवाद ऐकुनिया ऐसा, चित्त उद्विग्न ते झाले. म्हणे हे जनार्दना वासुदेवा, हे वैकुंठ मुरारे केशवा. अच्युता अनंता माधवा, करुणार्णवा दीनबंधो. कवन पुण्याची यारासी, बिडाळक आचरला देहासी. नेने पूर्व सुकृताचाराशी, म्हणोनी विमानासी प्राप्तता. हे जगदीशा जनार्दना, हे कैवल्यदानी मधुसूदना. क्षीराब्धिशायी नारायणा, करुणा घना दीनबंधो. मी तव अभागी पूर्ण, नेनेच कधी पुण्यचरण. मज पापिया ते स्वर्गभुवन, प्राप्त कोठून होय पे. ऐसा सद्गदित अंतरी, परमद्रवला हृदय मंदिरी. अश्रू चालिले नेत्रद्वारी, करुणास्वरी भाकीत. तयाची करुणा ऐकून, कृपेने द्रवला नारायण. तया ते चतुर्भुज करुण, तत्काळ वाहिला विमानी. या लागे केले पुण्याचरण, ते कदापि वाया न जाय जान. वाया गेलिया येईल उणे, ब्रीद पूर्ण तोरडी असे. स्वबुद्धी अथवा सत्संगती, पुण्य घडावे भलत्या रीती. तेने संतोष श्रीपती, अधोगती नवजाय. धन असूनिया पदरी, तो दान धर्मा ते न करी. तया पापिया नरक अघोरी, जन्मवरी सुटेची ना. मनोनी अवचिता नरदेहो, सुकले लाधला पहाहो. न विचारिता न्यायान्यायो, करी संचयो धनाते. ऐसी वयसा संसारी वेचिता, केवी घडे सार्थकता. तेची वयसा निघोनी जाता, मग धन वार्ता केयुती. संचय केला ज्या धनाते, तो राहे जेथील तेथे. एकलेची जाणे घडे त्याते, जेथील तेथे निजात्मा. धर्मनेने काही, जडला प्रवाही जन्मपंक्ती. हाची जाणोनी अभिप्रावो, कृपाळू तो देवाधिदेवो.
म्हणोनी सुलभ उपायो निर्मुनी ठेविला जनाते म्हणोनी सुशर्मा द्विजवर वर्ततसे दरिद्राचार परिचित्ती धरुणी निर्धार केला उद्धार स्वयतेने या लागी प्राणिया ते पाही सुलभ उपाव निर्मिला मही म्हणोनी आचरावे देही सार्थकता पाही अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणोनी तुम्हा श्रोते जन केले निरोपण यथामती तरी ग्रंथा तरी ठेवणी विश्वास स्वये करा होया व्रताचा सायास जेने चुके हा गर्भवास चुके अनयासे जन्मपंक्ती येथे मुख्य भावासी कारण भावे संतुष्ट जनार्दन येर अभाविकते पतन न चुके जान निर्धारी एका भावार्थासी कारण तुळसी दळे संतुष्टे जनार्दन म्हणोनी गर्वरहित जान करावे पूजन महाविष्णूचे हाची जाणोनी निर्धार वागवल्ली तुळसी दळसाचार तेने अर्चिला रमावर प्रीती पडी भारे आपुलिया स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षष्ठो अध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु इति षष्ठो अध्याय समाप्तः शुभं भवतु।